श्री एकविरा देवीच्या तमाम भाविकांना भक्तांना सुख शांती यश भरभराट आणि चांगले आरोग्य लाभावे याकरिता शिवसेना उपनेते श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेली एकविरा देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेविका संजय तरे कुटुंबियांनी त्यांच्या आनंद पार्क येथील श्री भाग्यलक्ष्मी बंगला या निवासस्थानी आयोजित केला होता। या प्रसंगी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पोडवाल यांनी देवीची भक्तिगीते भजन गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पोडवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एकविरा देवीच्या भव्य जागरणाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली। शेकडो भाविकांनी ज्योतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पोडवाल यांच्या तमाम श्री एकविरा देवी भाविकांच्या वतीने माजी नगरसेवक संजय तरे आणि तरे कुटुंबियांची चुनरी, शालू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला। श्रीमती अनुराधा पोडवाल यांनी देवीची गाणी व भजने आणि भक्तिगीते सादर केल्यानंतर कोळी आगरी गायक संतोष चौधरी, गायिका हर्षल पाटील, शाहीर किसन फुलोरे, अर्जुन अटाळीकर यांनी देखील आपल्या गाण्यांनी सर्वांना ताल धरून नाचायला लावले। या मान्यवर गायकांचा देखील या ठिकाणी तरे कुटुंबियांच्या वतीने सन्मान करण्यात आला। पग आ जाओ गणपति आ जाओ। दादा असताना हा जो एकविरेचं जागरण म्हणायचो आम्ही, की तिथे आम्ही दर 6 जूनला ताईंचं ज्या दिवशी गायकी चालू केली ताईंनी तो वार 6 जून होता आणि लकीली दादांनी पण 6 जून त्यावेळेला निवडला होता आणि तेव्हापासून आम्ही गडावर हा जागरणाचा कार्यक्रम करायचो। तर तिथे कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं असायचं की तिकडे सगळी लोकं रात्री यायची, जेवली की पूर्ण रात्रभर हा कार्यक्रम चालायचा। 2 भागात हा कार्यक्रम व्हायचा। 3 वाजेपर्यंत साधारण गाणी चालायची, त्याच्यानंतर आंघोळ करून परत कन्यापूजन कथा जी असते ती सांगितली जायची आणि त्याच्यानंतर एकविराईचा अभिषेक आणि पूजा केली जायची आणि दादांनी ही प्रथा पाडली होती। आणि त्याच्यानंतर मग कोरोना आला, त्या कोरोनात आणि त्याच्या एकदा अगोदर आम्ही असा घरातल्या घरात दादा म्हणाले आपण इथे करून घेऊया म्हणून आम्ही कार्यक्रम केला होता आणि दादा गेल्यापासून झालं नव्हतं, कुठेतरी मनाला खंत होती की दादा एवढ्या भक्तिभावाने उत्साहात हा माता की चौकी किंवा एकविरेचं जागरण आम्ही म्हणू हा कार्यक्रम करायचे। मनात आलं चला, तिच्या मनात आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। ती योजते आणि आपण करतो, आपण कठपुतली आहोत, आपण काहीच नाही, ती आपल्याला आदेश देते आणि आपण करतो।
तसं आता मनात आलं, आमच्या घरात आता चांगलं कार्य झाले आहेत, मुलांची लग्न झाली आहेत, तर आपल्या घरात हे कार्यक्रम हा झाला पाहिजे हा मनात आलं. आणि म्हणून 6 जूनला मी म्हणत होती ताईंना की पावसाचं काही आपण 28 मे किंवा 22 मेला करून टाकू. ताई म्हणाल्या नाही, दादांनी आपली 6 जून आपली ठरवली आहे, तर आपण त्याच तारखेला करायचा. आणि त्याच तारखेला आज आम्ही अतिशय उत्साहात भक्तिभावाने एकविरेचं जागरण करतो. अनुभव असं म्हणजे असं की दादा असताना, अनंतरेजी असताना आम्ही दरवर्षी 6 जूनला एकविरेच्या गडावरती आम्ही चौकी करायचोच, रात्रभर जगराता करायचोच. तर दादा गेल्यानंतर पहिल्यांदा इतक्या वर्षांनी परत पुन्हा इथे चौकी करतो आहे एकविरेच्या दरबारामध्ये. तर तो एक म्हणजे वार्षिक इव्हेंट तो आमचा ठरलेला असायचा, जो न चुकता व्हायचा. तर ह्या वेळी आणि बरोबर तो शनिवारच असायचा. ह्यावेळेला पण 6 तारीख आहे, शनिवार आहे, तर चांगली गोष्ट आहे. अधिक महिना आहे, तर असंच हे उत्तरोत्तर कार्य चालत राहावं अशी देवीकडे प्रार्थना आहे. मग असं दरवर्षी करतोच आम्ही. आता बऱ्याच वर्षानंतर पुन्हा सुरू केलेलं आहे. कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे चौकी आहे, देवीची गाणी आहेत, म्हणजे स्वरूप सगळ्या आता पण ते संजय गिरी आले आहेत, ते गात आहेत. बेसिकली चौकी हा प्रकार नॉर्थ इंडियामध्ये जास्त आहे, आपल्याकडे इथे नाही आहे. ज्योत प्रज्वलित करायचं वगैरे हे माहिती नाही आहे. पण हे चौकी रेग्युलरली पंजाबी फॅमिलीजमध्ये किंवा नॉर्थ इंडियाच्या फॅमिलीजमध्ये हे रेग्युलरली करतात. ती तिची जशी इच्छा, ती गडावर बोलवेल तर गडावर होईल, ती इथे बोलवेल तर इथे होईल.